3 षटकाराला 300 रुपयाचं पारितोषिक. संदीप दादा निरगुडा यांच्याकडनं जरूर पाहायला मिळतं हे पारितोषिक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या चेंडू मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. काही समजला ना हार स्वादी फलंदाजाला. म्हणजे लेग बायच्या स्वरूपामध्ये माझं सिंगलला प्राधान्य दिलंय. सिंगल मात्र खातं ओपन केलं जाते फलंदाजी करताना. मात्र वसंत पेशन टाकरवाडी संघाचं मात्र आता मध्ये सचिव स्ट्रायकिंगला गोल्डन ट्रॅक वरती पाहता आपण. ओम साई लोणावळा संघाकडून किशोया गोलंदाजाला कोणी गोल्डन ट्रॅक वरती पाहताय. किशोया गोलंदाज वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडू होता. काही समजलं नाही फलंदाज सचिव फलंदाजाला. हा चेंडू येतो मात्र डॉट. वेगवान गोलंदाजी करताना मात्र किशोर हा गोलंदाज पाहताय. ओम साई लोणावळा संघाकडून पहिले चेंडू मात्र शरीराचा वेध घेणारा हार स्वादी याला देखील काही समजला नाही. दुसरा मात्र एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश आला. त्यामध्ये स्ट्रायकिंगला जातो तो सचिव फलंदाज तो देखील मात्र बीट होतो. दुसरा चेंडू देखील निर्धाव होतो. पुण्याच्या गोलंदाज ट्रॅक वरती पाहताय. किशोर गोलंदाजाला वेगवान चेंडू तो फटका फसलाय. बरेच का चेंडू हवे तरंग झपकली जाईल का कॅच. त्या ठिकाणी झेल ड्रॉप केलं जातं. एकदा कंप्लीट केली जाईल. मग सचिव फलंदाजची झेल सोडली जाते मैदानामध्ये. मग एक धावेला प्राधान्य दिलं जाईल. एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचल. दोन या आकड्यावरती विचार केला सचिन फलंदाजाचा. तो देखील मात्र लेग साईडला ऑन साईडला चांगली फलंदाजी करताना दिसतो नेहमी. स्ट्रायकिंगला जाईल मात्र आज स्वाद्य फलंदाज. दोन धावा मात्र धावफलकावरती लागल्या जाते. फलंदाजी करताना मात्र प्रथम मात्र आणि फेकी जिंकून मात्र शतक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो. चेंडू होता हुक करते त्या ठिकाणी मध्ये झेल होती परंतु झेल ड्रॉप केली जाते. मात्र मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होईल चेंडू. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावाचा प्रयत्न त्या ठिकाणी डेंजर एंड कडे धावत होता हा स्वादी हा फलंदाज. मात्र फेकी चुकीचं होतं. कलेक्शन चांगलं आहे त्या ठिकाणी. मात्र बॅकअप देखील चांगलं आहे. दोन धावा काही रोखू शकत नाही. दोन धाब्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचले. फलंदाजी करताना मात्र वसंत पेशन टाकरवाडी संघाचं 4 या धाब्यांवरती. अगदी किशूला पाहिलं अगदी चांगली गोलंदाजी करताना मात्र पाहत आहे ओम साई लोणावळा संघाकडून. 4 चेंडू हाताळले या गोलंदाजाने. पहिल्या चेंडू सिंगल आला त्यानंतर डॉट आला त्यानंतर सिंगल आला. याच्यावरती मात्र डबल येते. 4 धाबा टोटल. जबली वेगवान चेंडू तर मिड विकेट मध्ये सजल फटका धोक्याची घंटा त्या ठिकाणी वाजू शकते. अपील जोरदार केली जाते परंतु पंचांनी मात्र फेटाळून लावले. सिंगलला प्राधान्य दिलं जाईल या ठिकाणी. सिंगलने मध्ये की सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले. फलंदाजी करताना प्रथम मात्र वसंत पेशन टाकरवाडी संघाची 5 या धावांवरती. म्हणजे शतकामध्ये पाहता अगदी तुम्ही 2 क्षेत्ररक्षण मात्र पेट्रोलिंग करताना मात्र पाहताय आपण. एक लॉंगॉनला आहे एक लॉंगॉम्पला देखील आहे. शेवटचा चेंडू असा वा ओम साई लोणावळा संघाकडून मात्र किशोर गोलंदाज 5 धावा मात्र खर्च करतोय 5 चेंडू मध्ये. अगदी पाहताय म्हणजे शतकातील हा शेवटचा चेंडू असा गोल ट्रॅक वरती किशोरला पाहताय. फलंदाज ट्रॅक वरती पाहाल आपण. सचिव फलंदाजाला झेल उडले झपकली जाईल कॅच. मात्र पहिला फलंदाज होईल शेवटच्या P1च्या चेंडूवरती बाद. सचिव हा फलंदाज. कम ऑन डीज. हाल आपण ओम साई लोणावळा संघाकडून. कसं त्या गोलंदाजाला अगदी पहिल्या शतकामध्ये P1च्या शतकामध्ये मात्र धावा खर्च केल्या त्या किशोर गोलंदाजाने. 5 धावा घ्या मात्र आता गोलंदाजी ट्रॅक वरती पाहत आहे. वैयक्तिक पहिले सांगितले मात्र दुसरं शतक हाताळण्यासाठी ओम साई लोणावळा संघाकडून मात्र पाहत आहे आपण. पेशन टाकरवाडी अँड कडनं गोलंदाजी करताना मात्र पाहाल आपण. कसं त्या गोलंदाजाला समोर हर्ष पारधी फलंदाज नो स्ट्रायकिंगला पाहाल आपण. उमेश शाला गोलंदाज ट्रॅक वरती पाहताय. कसं हा गोलंदाज वेगवान चेंडू होता फाईन लेग मध्ये उडवला गेला त्या ठिकाणी झपकली जाईल. बॅक टू बॅक मात्र दुसरा फलंदाज मात्र मैदानातून येताना बाहेर. हर्ष पारधीला पाहाल. कम टू डीज.
बारी बारी सबकी बारी, अबकी बारी तुम्हारी बाद में हमारी, असंच काहीसा परिनंतर मात्र मैदानामध्ये घडताना दिसत आहे. हर स्पर्धेला देखील परतावं लागेल. मात्र जे दोन फलंदाज मात्र सलामीला आलेले ते मात्र 6 या धावांवरती, सॉरी 5 या धावांवरती मात्र परतावं लागतात. पुण्याच्या गुन्हा अटॅक वरती पाहता आपण शब्बली अगदी मिड स्टंपवरतून जाणारा, पण जे वलते थोडीशी हरकत करते, थोडीशी कसरत करते, आम्हाला सांगतात की लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. या बेलीस मात्र तिसऱ्या पंचांकडे मात्र रेफर केले जाते फिल्डिंग टीम कडनं.
येस, ही फेअर डिलिव्हरी असेल, हा चेंडू असेल, तिथं वाईट नसेल आणि नक्कीच गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगली गोलंदाजी अगदी दसऱ्याच्या गोलंदाजचे. हा वेगवान चेंडू आहे, हा देखील वेगवान चेंडू आहे, परी उत्तर देता येतं दसरथ हा गोलंदाज, हा देखील निर्धाव येतो. पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्याचं काम केल्यानंतर बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू हाताळलेत. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल ओम साई नोनावला संघाकडून दसऱ्याच्या गोलंदाजाची. पहिला गोलंदाज पाहिला आपण ओम साई नोनावला संघाकडून किशोर होता, त्यानंतर मात्र दशरथकडे जबाबदारी दिली जाते. 3 चेंडूचा खेळ झाला, अजून एक धाव खर्च केली नाही. शब्बेली देखील अचूक टप्पा आणि अचूक लेन होती त्या ठिकाणी, मात्र काही समाचार घेता आले ना फलंदाजाला देखील. त्या ठिकाणी मात्र मदन आहे, हा देखील एक निर्धाव चेंडू ते सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल ओम साई नोनावला संघाकडून. मात्र तसं त्या गोलंदाजाचे अगदी 4 चेंडू हाताळले त्या गोलंदाजाने, अजून एक धाव खर्च केला नाही एक गडीच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे सुरेख अटॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल, दादागिरी म्हणावी लागेल अगदी मैदानामध्ये होताना मात्र नोनावला संघाचे. शब्बलीस तीच लाईन आणि तेच टप्पा मत अचूक टप्पा विरेशन केलं जातं, फिंगर रोल केलं जातं मैदानामध्ये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी दादागिरी दाखवली जाते मैदानामध्ये नेहमीच नंदाला संघाकडून, तीच आपण पाहतोय. आणि अगदी उत्तर देताना मात्र तसंच हा गोलंदाज पहिल्या चेंडू म्हणजे पहिल्या गोलंदाजाने 6 धावा खर्च केला, 5 चेंडू हाताळले या दसऱ्या गोलंदाजाने. अजून एक धाव खर्च केले ना आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी, आपल्या संघाच्या गावासाठी, आपल्या स्वतःच्या गावासाठी. पुण्याच्या गोलंदाज ट्रॅक वरती शब्बलीस पंच थोडीशी हरकत करतात, आम्हाला सांगतायत का हा लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता, म्हणजे खराब चेंडू हाताळतो. यावेळेस अवंतर धाव मात्र देणारा चेंडू एकदम वाईट येतो या ठिकाणी. मात्र एक अवंतर धाव मात्र जोडली झाली स्कोर कार्ड मध्ये. गुणलेखक मात्र मला सांगतात जाऊन टोटल मध्ये धाव फलक जाऊन पोहोचल 6 या आकड्यावरती. विचार केला टेशन टाकरवाडी संघाचा तर पहिल्या षटकामध्ये 6 धाव होतं, त्यानंतर मात्र 5 चेंडू वरती मात्र 1 धाव खर्च करतात, ती पण खराब चेंडूचे. मात्र दसरथा गोलंदाज पुण्याच्या गोलंदाज ट्रॅक होते पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजी करताना. डबा पडल्यानंतर बरेच काळ चेंडू हवेत तरंगतो, शतरक्षक लांबून जातो त्या ठिकाणी. मात्र मिडॉनला शतरक्षक आहे त्या ठिकाणी, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. मात्र दुसरं शतक देखील समाप्त होते 2 धाब्याने. मात्र धाव फलक जाऊन पोहोचतो. फलंदाजी करताना मात्र वसंत 11 टेशन टाकरवाडी संघाचं 8 या धाब्यांवरती. कम ऑन डीजे. मंगेश येतो गोलंदाज ट्रॅक वरती. पाहता आपण ओम साई नोनावला संघाकडनं मात्र 2 गोलंदाजांनी मात्र अगदी 8 धावा, म्हणजे आपण तसंचा विचार केला अगदी 2 धावा पुण्याच्या गोलंदाज ट्रॅक वरती. पाहता मंगेशाला टप्पा पडल्यानंतर उपट गाडल्या चेंडूवरती बरेच काय चेंडू हवेत तरंगतो, क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी. मात्र झेल ड्रॉप केलं जातं फिश फील्ड त्या ठिकाणी. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. यस, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याने मात्र फलंदाजी करताना मात्र वसंत 11 टेशन टाकरवाडी जाऊन टोटल फायटिंग स्कोर वरती पोहोचेल 10 या धाब्यांवरती. मंगेशच्या विरोधामध्ये आक्रमण केलं होतं, शतरक्षक मात्र साथ देत नाही. शतरक्षक करताना मात्र ओम साई नोनावला संघाला 10 धावा दफलकरती लागले गेलेत. अगदी पाहताय आपण 3 षटकाचा हा सामना राहील. अगदी पाहता तिसरा षटक मात्र हाताळताना पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा खर्च करतात मंगेश हा गोलंदाज. पुण्याच्या गोलंदाज ट्रॅक वरती पाहता पंचांच्या मात्र राईट साईडने गोलंदाजी करताना यावेळी दंडित केला जातं. खराब चेंडू हाताळताना नो इशारा येतो पंचांचा त्या ठिकाणी. एकदा कंप्लीट केली जाते. मात्र दुसऱ्या जायचा प्रयत्न त्या ठिकाणी डेंजर अँड कडे धावत होते, परंतु कंप्लीट केली जाईल. नो प्लस मध्ये 2 म्हणजे टोटल जाऊन पोहोचल 13 या धावन होते. म्हणजे पुढील चेंडू असेल फ्री हिट. फलंदाज उमेश साठी उघडे डोलं पाहणी. पुढील चेंडू उमेश तुमच्यासाठी असेल फ्री हिट. म्हणजे अगदी 13 धावा दफलकरती लागल्या जातील. एक खराब चेंडू हाताळताना मात्र मंगेशला पाहता एक चेंडूवरती मात्र 5 धावा खर्च करताना मात्र पाहता मंगेशच्या गोलंदाजाला अगदी पाहिला तर फ्री हिटचा चेंडू असेल पुरेपूर फायदा उठवावा लागेल. अगोदरच 13 महिना त्या दुष्काळ देखील चालू आहे. जब्बली फुलर लेनचा चेंडू होता, काही समजलं नाही. अशलभूत नजरेने मात्र पाहत राहिले उमेश फलंदाज. हा निर्धाव चेंडू होते या ठिकाणी. मध्ये 13 धावांवरती रोखावं लागेल. आता अगदी दुसरा चेंडूवरती अजूनही 4 चेंडूचा खेळ असेल या तिसऱ्या षटकामध्ये. पाहता आपण मंगेश गोलंदाजाला 13 धावा दफलकरती लागले गेले. 18 मध्ये टार्गेट सेट करावं लागेल वसंत 11 टेशन टाकरवाडी संघाला. अगदी विचार केला ना तर फलंदाजी
ओम साई लोणावळ्याकडे देखील ताकदीची फलंदाजी आहे. गोलंदाजी ताकदीची दाखवले तुमच्यासाठी फलंदाजी देखील ताकदीची आहे. पुण्याशी गोलंदाज ट्रॅक वरती पाहता तिसरा चेंडू घेऊन येताना मात्र मंगेश गोलंदाज झाला. टप्पा पडल्यानंतर आक्रमण केलं. चेंडू बरेच काय हवेत न चालला. हवाई यात्रावरती देऊन 6 धावा धावून पलकर जाऊन पोहोचलतो 19 या धावांत. कम ऑन डीज वरती खेळतो वैयक्तिक फुलटॉस चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय. अगदी गॅस सिलेक्शन मैदानामध्ये होताना बॅक टू बॅकचा दुसरा केलेला वार येते चौकार. कमॉन इज गोलंदाज ट्रॅकवर पण पंचांचा इशारा आत जाईल. मात्र हा वेगळा एक निर्धाव चेंडू होते. मात्र 5 चेंडू मध्ये मात्र 15 धावा खर्च करताना मात्र पाहता मंगेश गोलंदाज झाला. धावफलक जाऊन पोहोचले 23 धावांवरती. या शेवटच्या चेंडूवरती जर चौकार आला तर 27चा टार्गेट सेट होईल. षटकार आला तर नक्कीच 29चा टार्गेट सेट होईल. पाहूया या शेवटच्या चेंडूवरती आक्रमण करतो का उमेश हा फलंदाज. गोलंदाज ट्रॅक वरती पाहता आपण मंगेश याला. पाहूया शेवटच्या चेंडूवरती हल्ला बोल करेल का. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता त्याला लेग साईडला कटवला. त्या ठिकाणी मात्र एकदा कंप्लीट केलं जाईल. शतक सिंग लांबून येते त्या ठिकाणी उठवलं जातं. चेंडू मात्र फेकी केले जाते त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट केल्या जाते. तिसरी धावीचं मांग त्या ठिकाणी मात्र डेंजर हँड कडे डायरेक्ट हिट केलं जाते. त्या ठिकाणी 3 धावा देखील कंप्लीट केले जाते. 34 धावाचा प्रयत्न त्या ठिकाणी 34 धाव कंप्लीट होईल का. यस परंतु तिसरे पूर्ण ना सर. यस 4 कंप्लीट केले जातात. त्या ठिकाणी मध्ये 4 धावांमध्ये ऍड केले जाते शेवटच्या चेंडूवरती आणि टोटल स्कोर जाऊन पोहोचलते 27 वरती. चौकारातून न आला परंतु रनिंग गुड म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. उमेश असेल त्या ठिकाणी मात्र आणि दुसरा फलंदाज पाहायला आपण मंगेशला मदनला. आणि मात्र 27 धावा येणारे 18 चेंडू मध्ये विजयासाठी बनवावे लागतील ते ओम साई लोणावळा संघाला. मात्र 28 धावा. धन्यवाद डीजे. जे मित्रांनो तुम्ही शेकोटी पेटवले ना समोर ती विझवा. अगदी समोर जी शेकोटी पेटवले ना कवटेवाडी शेकोटी विझवा मित्रांनो प्लीज. चला मित्रांनो आयोजकांचं ऐकायचंय. आपल्या स्पर्धेला मात्र गालबोट न करताना आपल्या स्पर्धेला मात्र तुम्ही देखील अवलंबून आल्यात. त्यामुळं आपण सहकार्य करायचंय. नक्कीच सहकार्य करतायत कवटेवाडी संघ देखील. नक्कीच आम्ही देखील आभारी आहेत तुमचे. चला लगेच मैदानामध्ये ट्रॅव्हल करायचे. सलामीची जोड साकली मैदानामध्ये ओम साई लोणावळा संघ. मात्र 18 चेंडू मध्ये 28 धावांची गरज लागेल विजयासाठी ते लोणावळा संघाला. चला लगेच तुरंत आपली मैदानामध्ये जोड साकली पाठवायची आहे. पिवनच्या षटकामध्ये पाहाल आपण वसंत 11 स्टेशन टॅकरवाडी संघाकडून सचिन या गोलंदाजाला. चला सेकंड कॉल येतोय आपल्याला ओम साई लोणावळा संघ. चला मैदानामध्ये जोर साखली मैदानामध्ये पाहता आपण ओम साई लोणावळा संघाचा मात्र 28चा पाठलाग करताना मध्ये येणारे 18 चेंडू मध्ये
अश्रू आणि त्याच्या समवेत मात्र जोड साकली मैदानामध्ये किशू. अश्रू आणि किशू हे जोड साकली मैदानामध्ये ओम साई लोणावळे संघाकडून 28 पाडला करताना येणारे 18 चेंडू मध्ये तर आपण पाहताय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सुरेश निरगुड सरांना, लेख पंचांच्या भूमिकेमध्ये पाहाल आपण अशू निरगुड सरांना आणि नक्कीच गोलंदाज ट्रॅक वरती पाहाल आपण ठाकूरवाडी अँड कडनं गोलंदाजी करताना मध्ये सच्चू हा गोलंदाज. अश्वाला पहिला चेंडू मात्र अगदी टच केला चेंडूला क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी धोक्याची घंटा झाल्याचं पैकी चुकीचं होते त्या ठिकाणी मध्ये एक धाव कंप्लीट केले जाते श्रीगणेश केले जाते तो मध्ये फलंदाजी करताना मात्र ओम साई लोणावळा संघाचा एक या धब्ब्याने अगदी 28चा पाडला करताना मात्र एक धाव मात्र आपल्या खात्यामध्ये ऍड केली जाते वैयक्तिक देखील अशी फलंदाजाची. आणि आता मध्ये किशोर जाधव स्ट्रायकिंगला गोलंदाज ट्रॅक वरती पाहता आपण सच्चू या गोलंदाजाला पेशंट टाकरवर अँड कडनं किशीचा फटका चांगला आहे शतक आहे त्या ठिकाणी झपकली जाते पहिली कॅच मात्र विकेट क्रमांक मात्र पहिला मात्र बाद होताना मात्र किशू हा फलंदाज ओम साई लोणावळ्याला मात्र पहिला धक्का बसताना मात्र पाहता आपण किशू हा फलंदाज कमॉन डीजे एक या धाब्यावरती मात्र लगेच विकेट अटॅकिंग गोलंदाजी म्हणावं लागेल ठेशन टाकरवाडीचा ह्या गोलंदाज मध्ये आपण पाहता सचिव या गोलंदाजाला आता मध्ये बबन जातो मैदानामध्ये मात्र दुसरा क्रमांक तो वनडेच्या स्वरूपामध्ये त्याला देखील टीमने प्रमोट केले एक धाब्यावरती मात्र फलंदाज बाद झालाय किशोर फलंदाज आपण पाहता 28 पाडला करताना मात्र दोन चेंडूचा खेळ मात्र संपलाय मैदानामध्ये सचिन या गोलंदाजाचा एक धाव मात्र खर्च करताना मात्र तिसरा चेंडू मात्र हाताळतील पंचांच्या मात्र रायडामध्ये विकेटने आता मध्ये लेफ्ट हँड फलंदाज जातो मैदानामध्ये बबन हा फलंदाज चांगली फलंदाजी करावं लागेल आपल्या संघासाठी शॉर्ट प्लेनचा चेंडू होता हा स्पर्धी त्या ठिकाणी मात्र कुठली चुकी करणार हा देखील एक निर्धाव चेंडू येतोय म्हणजे विकेट अटॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल टेशन टाकरवाडी संघाच्या सचिव गोलंदाजी पहिल्या चेंडू होते म्हणजे सिंगलला प्राधान्य दिलं गेलं होतं त्यानंतर मात्र विकेट आला त्यानंतर मात्र बबन जातं मैदानामध्ये तो देखील आशलभूत नजरेने पाहिला लागा म्हणजे 6वा 7व्या स्टंपवरती मात्र अतिशय वेगाने मात्र गोलंदाजी करताना मात्र सचिनला पाहता आपण शॉर्ट लाईनचा चेंडू होता या देखील मात्र मैदानामध्ये फली फिलर होईल जाते परंतु बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही हा देखील येतो एक डॉट बॉल म्हणावं लागेल पहिल्या जे चेंडूवरती मध्ये सिंगल प्राधान्य दिलं त्यानंतर मात्र बॅक टू बॅकचा हा दुसरा चेंडू देखील निर्धाव येतो बबन याच्या साईडमध्ये 4 चेंडू मात्र मैदानामध्ये हातल्याचं काम केलं एक धाव मात्र खर्च करताना मात्र पेशंट टाकरवाडीचा हा गोलंदाज पाहता आपण सचिव या गोलंदाजाला विचार केला 28चा पाडला करताना मात्र 4 चेंडू हाताला एक धाव खर्च केले पुण्याच्या गोलंदाज ट्रॅक वरती पाहता आपण सचिन या गोलंदाजाला या बेलीज अपेक्षापेक्षा जास्त उंची घेणारा चेंडू होता या बेलीज देखील फलंदाजाला आशलभूत नजरेने मात्र पाहत राहिला चेंडू खाली विकेट किपर आपण पाहतो हा स्पर्धी आला हा देखील निर्धाव चेंडू होता चांगली गोलंदाजी मात्र विकेट अटॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल टाकरवाडी संघाच्या सचिव गोलंदाजी 5 चेंडू हाताला एक धाव खर्च केला एक गडीच्या मोबदल्यामध्ये पाहतो आपण आता बबनला देखील चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी ओम साई लोणावळा संघासाठी विकेट क्रमांक मात्र पहिल्या मैदानातून बाहेर जातो मात्र पुण्याची गोलंदाज ट्रॅक होती पाहता सचिव गोलंदाजाला पडल्यानंतर यावेळी उडवला चेंडू उडवला यस 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 चेंडू लाईन क्लिअर करत चाललाय सीमा रेषे पार अटॅकिंग शेवटच्या चेंडू वरती केले वर चेंडू चाललाय लगेच सीमा रेषे पार कम ऑन डीजे
नाणेफेकीसाठी. जब्बली हासूचा पहिला चेंडू फेस करताना कार्पेट लेवलचा फटका लॉंग ऑनला सजवला त्या ठिकाणी सच्ची होता त्या ठिकाणी मध्ये चुकी नव्हतं सिंगलने प्राधान्य दिले जाईल सिंगलने मात्र चिकी सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचतो फलंदाजी करताना मात्र 28 धावांचा पाडला करताना 8 या धाब्यांवरती अजूनही येणाऱ्या 11 चेंडू मध्ये मात्र 20 धावांची गरज लागेल विजयासाठी ओम साई नोनवले संघाला. बबन आता जातो स्ट्रायकिंगला मात्र पहिल्या षटकामध्ये मात्र सच्चूच्या विरोधामध्ये 5 चेंडू मात्र निर्धाव खेळला हा फलंदाज म्हणजे त्याला देखील फलंदाजी करावं लागेल. 1 डाऊन साठी आपल्याला का पाठवलं मैदानामध्ये का आपल्याला दाखल केलं आपल्या संघाने आपल्या त्या संघाचा भरोसा दिला त्या संघाच्या भरोश्यावरती मात्र खरं उतरावं लागेल बबन या फलंदाजाला. अगदी 8 डबल करती लागले येणारे 11 चेंडू मध्ये मात्र 20 धावांची गरज लागेल विजयासाठी. गोलंदाज ट्रॅक वरती पाहताय आपण अजिंक्य गोलंदाजाला अजिंक्यला देखील कामगिरी करावं लागेल पुण्याची गोलंदाज ट्रॅक वरती दुसरा चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातील यावेळेस कार्पेट लेवलचा फटका हेलिकॉप्टर उडवायचा होता पण कनेक्ट नाही झाला त्या ठिकाणी येतं मात्र सच्ची होतं त्या ठिकाणी मात्र 1 धावेला प्राधान्य दिले जाईल एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचतो फलंदाजी करताना मात्र ओम साई नोनावले संघाचा 9 या धाब्यांवरती विचार केला अजून 19 धावांची गरज लागेल येणाऱ्या 10 चेंडू मध्ये. अजिंक्य पुण्याच्या गोलंदाज ट्रॅक वरती 2 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केले आहेत पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च झाले आहेत पुण्याच्या गोलंदाज ट्रॅक वरती अजिंक्यला यावेळेस उडवला कव्हरच्या दिशेने मध्ये कव्हर पॉईंट मध्ये गल्ली शतरक्षक निवडला त्या ठिकाणी चुकी करतोय मध्ये महागडी चुकी करतो या ठिकाणी शतरक्षक असताना मात्र चौकार निघून जाते अगदी पाय घालणं चौकार निघून जाते मध्ये त्या ठिकाणी मध्ये फुटफुटचा वापर नाही केला अगदी लेझी क्रिकेट खेळलं जात आहे आपल्या कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र चौकार येतो कमावून द्यायचा. साई नोनवले संघाला विचार केला तर अटॅकिंग फलंदाजी होता मात्र मैदानामध्ये पिशव्या फलंदाजीच्या माध्यमातून षटक पडल्यानंतर हवेत खेळला अगदी बॅक टू बॉलचा फटका लॉंग मधून ऑफ मधून फिल्डर येते त्या ठिकाणी दुसरी धावची घंटा झाल्याची परंतु यस पंचांना मात्र बोट वरती करायला भाग पाडले फलंदाजाने विकेट क्रमांक मात्र मैदानातून तिसरा बाहेर येताना पाहता आपण ओम साई नोनवले संघाचे कमांड अजूनही 14 धावा बनवावे लागतील विजयासाठी ओम साई नोनवले संघाला आणि ते रोखाचं देखील काम करायचं आहे गोलंदाज टाकळवाडी संघाला 28 टार्गेट सेट केलेलं माझं 27 धावा मात्र जमायचं काम केलं होतं 18 चेंडू मध्ये आता मग ते पार करण्यासाठी मात्र मैदानामध्ये 14 धावा डबल करती लागले येणारे 8 चेंडू मध्ये 14 धावा बनवावे लागतील ते विजयासाठी आपण पाहिलं तर ओम साई नोनवले संघाला पुण्या ट्रॅक वरती पुण्याशी पाहता आपण अजिंक्यला दुसऱ्या षटकामध्ये अजूनही 2 मात्र चेंडू असतील गोलंदाजाचे उलटा चेंडू होता कार्पेटचा फटका मिड विकेट मध्ये सजवला त्या ठिकाणी घुंगुंग करत चालला चेंडू शतरक्षक येतो लांबून त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील का परंतु जोरदार अपील त्या ठिकाणी पंचांनी फेटाळून लागले 2 धावा कंप्लीट केल्या जातील 2 धब्बेला मात्र प्राधान्य दिलं जाईल 2 धब्बेने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल फलंदाजी करताना मात्र 16 या धब्ब्यांवरती 16 धब्बा धपलकरती लागले गेल्यात शेवटचा चेंडू असावा अजूनही मात्र गरज असेल ती विजयासाठी 12 धब्ब्यांची येणारे 7 चेंडू आणि 12 धब्ब्यांची सोळा धप्पा अजूनही 12 डब्यांची गरज लागेल विजयासाठी येणाऱ्या 7 चेंडू मध्ये अजिंक्यला हा चेंडू निर्णय घातला लागेल एखाद्या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती फटका आला अशी सॉरी नवीन फलंदाज कल्पेश फलंदाजच्या बॅटर मधून नवीन फटका आला वेगवान चेंडू होता बॅटची कडा लेडीज पंचांचा बोट मध्ये आकाशाला जातो फलंदाज परतावा लागेल विकेट क्रमांक मात्र मैदानातून जाताना मात्र त्याच्याकडे बाद
संघाला. आणि नक्कीच फलंदाज मैदानामध्ये पाहता आशू आणि मंगेश, हा फलंदाज कल्पेश आणि मंगेश ला पाहता आपण जोड सागली मैदानामध्ये. आता नंतर 12 डब्यांची गरज लागेल येणारे 6 चेंडू मध्ये. विजय गोलंदाज होईल का फलंदाज? येणारे 6 चेंडू आणि गरज असेल 12 धाब्यांची. ट्रॅक वरती पाहता टेशन टाकरू वाडी अँड कडनं गोलंदाज हार फार द्या गोलंदाजाला. समोर फलंदाज आहे जब्बली फेकून फटका सजवला त्या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या दिशेने मिड विकेटला सॉरी एकदा कंप्लीट केली जाते. दुसरी त्याचा प्रयत्न त्या ठिकाणी 2 डब्बे देखील सहजरित्या मात्र कंप्लीट केला जाते. 2 डब्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचवते. फलंदाजी करताना मात्र ओम साई नोनवडे संघाचं 18 या डब्यांवरती. अजूनही 10 डब्यांची गरज लागेल विजयासाठी. येणारे 5 चेंडू मध्ये विचार केला ना तर सिंगल डब्यांना प्राधान्य. एखादा फटका या सामन्यामध्ये सजवला ना, जागा बनवली फटक्यासाठी, तर नक्कीच निर्णय करू शकतो ओम साई नोनवडे संघासाठी. कल्पेश ट्रॅकिंगला आहे. 2 डब्बा आल्यात. 18 डब्बा दबलकृती लागले. अजूनही 5 चेंडू मध्ये 10 धाब्यांची गरज लागेल ती विजयासाठी ओम साई नोनवडे संघाला. आणि पाहता गोलंदाज ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च करताना पुणे हास पाडते हा गोलंदाज. जब्बली फिंगर रोल केले जाते. मैदान काबू केले जाते चेंडूवरती. टप्पा पडल्यानंतर अपेक्षापेक्षा कमी उंची घेणार होता म्हणतो बाहेरच्या दिशेने वलन करणारा. यस तिसरे पंचांची म्हणतो वाईट साठी रेफरिंग असेल. यस चला तिसरं पंच यायचे वाईट साठी मात्र फिल्डिंग टीमने मात्र रेफर केलंय. चला 12वा खेळाडू आहे तुमच्या टीमचा. चला तिसरं पंचांचं कामगिरी आपण यायचे सर. तिसरे पंच सुरेश सर आपण यायचंय. ओके फेर डिलिव्हरी असेल. सुरेख चेंडू हाताला गोलंदाजाने. जबुलीस काही 4 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज लागेल विजयासाठी. 18 धब्बा मात्र दाखल लागले गेले फलंदाजी करताना मात्र ओम साई नोनवडे संघाच्या अगदी 4 चेंडू मध्ये 10 धाब्याचं रोख लाभायला लागेल ते हर्षा गोलंदाजाला पाहताय. 2 चेंडू हाताळले. पहिल्या चेंडूवरती मात्र डबल आले. त्यानंतर मात्र एक डॉट चेंडू येतो त्या ठिकाणी मात्र 4 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज लागेल. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग असेल या स्पर्धेचा नियम देखील पुणे बोलणार ट्रॅक वरती पाहताय. कल्पेश समोर होता त्याने मला कार्पेट लेवलचा फटका सजवलाय त्या ठिकाणी मात्र मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्रक्षेत्रामध्ये डोक्याची घंटा 2 रनकडे धावत होते त्या ठिकाणी मात्र यास पंचांचा इशारा येतो इजो आउट मध्ये फलंदाजाला परतवावं लागेल. कल्पेशला 4था मात्र विकेट क्रमांक मात्र मैदानातून एक सिंगल ऍड करायचे कमांड आहे.
विचार केला हे धाव कंप्लीट झाले असते तर नक्कीच 3 चेंडूमध्ये 9 धावांची गरज लागली असते, परंतु पंच अतिशय तष्ट आहेत. या बलीस वेगवान बॅट फिरवली जाते, चेंडूचा न फलीचं काहीच मात्र हा देखील एक निर्धाव चेंडू येतो. येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज लागेल विजयासाठी. ते ओम साई नोनोवले संघाला मध्ये बाजी मारले की काय असंच काहीच म्हणावं लागेल, कारण की क्रिकेटचा खेळ हा मैदानामध्ये असताना मात्र कुठल्याही चेंडूवरती किती धावा येतील हे सांगू शकत नाही. कारण की एका चेंडूवरती 10 धावा देखील येऊ शकतात, एखाद्या चेंडूवर 6 धावा देखील येऊ शकतात. पुणे गोलंदाज ट्रॅक वरती पाहतो हर्षाला. फुटा चेंडू या बॉलिंग मध्ये लोड फुलटॉस होता. मिड विकेट मध्ये सजल फटका एक धाव कंप्लीट केली जाते. त्या ठिकाणी मध्ये दुसरी धावचा प्रयत्न दुसरी धावाला मात्र थांबवलं गेलंय. एका धब्ब्याला मात्र प्राधान्य दिलं जाईल, एका धब्ब्याने मात्र मला स्कोर सांगतात ते. ओके ओके 19 धब्बा मध्ये शेवटचा चेंडू आहे या सामन्यामध्ये. अतिशय मध्ये बाजी मारली ती वसंत 11 ठेशन टाकरवाडी संघाने. आणि शेवटचा चेंडू आहे, एका चेंडूवरती मात्र भरपूर धावाचा समाचार घ्यावा लागेल. या बेली पंच देखील काही हरकत नाही करत. त्या ठिकाणी मात्र या षटक देखील समाप्त होते, विजय होत येतो. लेखबाजी स्वरूपामध्ये सावकार येते, परंतु विजय होत येतो ठेशन टाकरवाडी संघ. आणि पराभवाला मात्र सामोरं जावं लागतोय तो मात्र नवले संघाला. कमॉन डीजे.